यवतमाळ जिल्ह्यात यंदा 2 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे निघाल्याने शेकडो हेक्टर वरील सोयाबीन निघाले नाही. त्यामुळे 500च्या वर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दिली असून यापुढेही सोयाबीन बियाणे खत कंपन्या किंवा कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास संबंधितावर थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिला. कोण आहे तुमच्या निशाणावर काय? आता जसा जिल्ह्याची परिस्थिती आहे, आपला खरीप हंगाम चालू आहे आणि शेती आपला इकॉनॉमिकसाठी खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आमच्याकडे खूप तक्रार आलेली आहे आणि समोर असा प्रत्यक्ष आपली जे ग्राउंड रिपोर्ट आहे त्यामध्ये असा दिसून येतो की काही कंपनी बोगस बियाणं, बोगस खत आपल्या शेतकऱ्यांना सप्लाय करत आहे. त्यांचा आम्ही सॅम्पल घेतल्यावर ते सॅम्पल पण फेल आलेलं आहेत आणि असा दिसून येतो एकंदरी की बोगस बियाणं काढल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान होतो आहे. जिल्हा प्रशासन यामध्ये क्लिअरली दखल घेत आहेत आणि त्यामध्ये कोणतीही कंपनी यामध्ये दोषी समोर आली तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा पण दाखल करू. त्यांचा लायसन्स रद्द करण्यासंदर्भात आपण कारवाई करणार आहेत. आताच आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे. कमिंग डेजमध्ये जर अशी तक्रार वाढली आणि यामध्ये असा दिसून आला की शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तर आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू आणि पूर्ण जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जर असा वाटला की त्यांच्या पेरणीमध्ये म्हणजे जर्मिनेशन नाही झाला तर त्याची तक्रार कृषी विभागाला तुम्ही करावी आणि त्याच्यासोबत आपला जे परचेजिंगची जे पावती आहे ते पण अटॅच करावी. धन्यवाद.